उत्कर्षा कंपनी याचे पार्टनर दंगेकरची मिसेस, बाळासाहेब शेडगेची मिसेस, सुनील आहेरचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा आणि रघु गौडा हे स्वतः पार्टनर आहेत. पर माझे यांनी एक बिल घेतलेलं आहे, त्याचे बिलाचं पेमेंट आहे 20 लाख रुपये, तो दिले नाही. आणि 2 बिलं यांनी घेतलेले नाहीत, असे त्या 2 बिलाचं पेमेंट आहे 15-15 30 लाख रुपये, असे यांच्याकडून टोटल येणं आहे 50 लाख रुपये. मी 3 वर्षानं ह्या 50 लाखाचं 4% याज भरत आहे. याजाकडून कुणाकडून पैसे घेतलेत हे बी त्यांनी माहीत आहे. पहिलं मी याजानं पैसे घेतले होते संजू तिकवण्याकडून 4% आणि 5%. तो पैसे मी चंपक नहारकडून उचलले आणि संजू तिकवण्याचे पूर्ण केले. आता मी 3 वर्षानं परत याज भरत आहे चंपक नहारचं 3% आणि काही पैसे आहेत 4%. पर हा बाळासाहेब शेडगे पेमेंट देत नाही, दादागिरी आणि भाईगिरी करत आहे. जेव्हा बी पैसे मागतोय तर पैसे देत नाही. बघू काय करायचं. तर 30 लाखाचं बिल घेतलेलं नाही, 20 लाखाचं बिल घेतलेलं आहे, असे टोटल 50 लाख रुपये. आणि माझा माल 30 ते 40 लाखाचा माल ठेवून घेतलेला आहे. तरी पण हा दादागिरी भाईगिरी करते. जेव्हा येतील तेव्हा बघू. आणि यांच्या पार्टनरला विचारलं, सुनील आयर विचारलं, तो म्हणते बाळासाहेब शेडगेकडे जावा. अमित शेखला विचारलं, म्हणते बाळासाहेब शेडगेकडे जावा. ह्याच्यात रवी धंगेकर लक्ष घालीत नाही किंवा तो रघु गौडा लक्ष घालीत नाही. सगळ्यात मेन जड आहे तो आहे बाळासाहेब शेडगे. माझं घर रोडवर आणलेलं आहे आणि 4 वर्ष झालं मी 50 लाखाचं याज भरत आहे. का तर पुरावा म्हणजे 20 लाखाचा आहे आणि 30 लाखाचं बिल घेतलेलं नाही. असे टोटल यांच्याकडून 50 लाख रुपये नाही. 50 लाखाचं मी गेलं 3 वर्षानं याज भरत आहे 4% आणि 3%. आणि हा पैसे देत नाही, दादागिरी भाईगिरी करत आहे. स्वतःला हा लई मोठा माणूस समजत आहे. ह्याच्यामुळं पुढं माझ्या मुलाला पण धोका होऊ शकते, मार्केटमध्ये काम करायला पण अडचण आणू शकते. का तर मला पण 2-4 वेळेस बाळासाहेब शेडगेनं धमकी दिलेली आहे. पेमेंटला फार त्रास दिला तर मार्केटमध्ये कुठेही काम करू देणार नाही किंवा तुम्हाला पुण्यात जगणं मुश्किल करेन, तुमच्या लेकराबाळाला पण जगणं मुश्किल करेन. उद्याच्याला मी तर फाशी घेणारच आहे आज. बाकी माझ्या लेकराबाळाला काहीच बी त्रास झाला तर ह्याचा जिम्मेदार बाळासाहेब शेडगे आणि त्याचा मुलगा असणार आहे. धन्यवाद. पुण्यात खलील शेख नावाच्या ठेकेदारानं आत्महत्या केली आणि या आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ काढलेला आहे, जो त्याला जबाबदार कोण आहे त्या आत्महत्येला याबाबत हा व्हिडिओ काढलेला आहे. आणि त्याच्यामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीचं नाव घेतलेलं आहे. खलील शेख हा उत्कर्ष कंपनीतील जे भागीदार आहेत त्या सगळ्यांचं यामध्ये नाव घेतलेलं आहे. परंतु राजकीय व्यक्तींची नावं आल्यामुळं या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालेलं आहे. आपल्यासोबत माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत. नेमकं उत्कर्ष कंपनीमध्ये कोण कोण भागीदार होतं? याच्यामध्ये बाळासाहेब शेडगे यांच्या पत्नी, रघु गौडा यांच्या पत्नी, प्रतीक सुनील आहेर, मोहम्मद हमीद शेख आणि माझी पत्नी अशी मिळून 5 जण ह्याच्यामध्ये भागीदार होते. खरं तर हा प्रोजेक्ट आम्ही विकसनाकरता घेतला होता 5 मित्रांनी मिळून. आणि त्याच्यामध्ये आमचा एक हेतू व्यवसायाच्या दृष्टीने आम्ही हे सगळं काम चाललं होतं. आमचं रेरा रजिस्ट्रेशन झालं, महानगरपालिकेची परवानगी झाली, महानगर बँकेचं प्रोजेक्टवर लोन बी झालं. आणि आमच्या प्रोजेक्टचे 2-3 स्लॅब पडल्यानंतर कुठंतरी राजकीय लोकांना कळलं की ही वक्फची जागा आहे. आणि याच्यामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत, दिल्लीत ज्या ज्या राजकीय घडामोडी आता घडतात त्याचा बळी मी ठरलो आहे. आणि राजकीय लोकांनी केलेल्या ह्या प्रकारामध्ये आजचा प्रोजेक्ट आमचा कॉलॅप्स झाला, म्हणजे तो थांबलेला आहे. आणि हे सगळ्या कॉलॅप्स झाल्यामुळं आज आमच्या सगळ्यांनाच हा त्रास होतो आहे. आमच्याकडे जे काम करणार ते ठेकेदार सन्मान्य ते आज जलील भाई, तर त्यांचा आजचा मृत्यू दुर्दैवी असं व्हायला नव्हतं पाहिजे. कारण आपण एक प्रोजेक्टमध्ये काम करतो, एक सगळ्यात पोटासाठी करतो, आम्ही पोटासाठी करतो. पण हे सत्र ज्यांच्यामुळे झालं त्यांची एक चौकशी झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये चौकशी होत असताना आता तुमची पण चौकशी होणारच आहे ना. आता याच्यामध्ये असं नको व्हायला की आमच्या 5 मधल्या माणसांनी अजून एक आत्महत्या करायला. कारण हा प्रोजेक्टच आज सगळ्यांच्या अंगलट आलेला आहे. ज्यांनी ह्या प्रोजेक्टमध्ये चुकीच्या पद्धतीनं हस्तक्षेप करून त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्याचा पोलिसांनी तपास केला पाहिजे. आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये कायदेशीर काही कारवाई करता येईल त्यांनी करावी.
कारण हा प्रोजेक्ट काही एका वेळ बंद नाही पडला, ह्याला प्रोजेक्टला कोणतरी बंद पाडला आहे आणि बंद पाडल्यामुळेच हा सगळा कोणी बंद पाडलं, काय कारण? ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून आपल्याला बोलायचं, आज काय आपलं सगळं संपणार नाही, अजून आपल्याशी बोलायचं आहे. मी बाकीच्या आमच्या जी लोक आहेत त्यांच्याशी बोलतो आहे, उद्याही आपण चांगलं बोलू ह्याच्यामध्ये. पण मी फक्त ह्या प्रोजेक्ट माझ्या चुकीमुळं आज हे जे घडतं आहे, माझी चूक ह्याच्यासाठी म्हणेन की मी निवडून आलो आणि मी निवडून आल्यापासूनच त्या प्रोजेक्टला नजर लागली आणि ह्या नजरेमुळेच आज आमच्या ह्या प्रोजेक्टला अशा पद्धतीनं. तुम्हाला असं थेट म्हणायचं आहे की या राजकीय हस्तक्षेप झाला या प्रोजेक्टमध्ये? गल्लीपासून दिल्लीमध्ये जे राजकारण झालं त्या राजकारणाचा आज मी बळी ठरलो आहे. आज मी जरी 2015ला आम्ही विड्रॉल घेतली असली तरी ते माझे मित्र आहेत, बाकीचे पार्टनर, आणि त्यांना सोडून जाणं योग्य नाही अशा वेळेला. आणि त्यामुळे त्यांना जी काय मदत करायची ती करायला तर माझी तयारी. उद्या कुठली अडचण आली तर त्याला आता मी तेव्हाच म्हणलो, आजही म्हणलो की मी पुढं जायला तयार आहे. कारण शेवटी राजकारणात मी कुठंतरी एका शक्तीबरोबर लढतो आहे आणि त्यामुळे हा त्रास होणार आहे, त्याला नाईलाज आहे. पण ह्याच्यामध्ये माझ्या पत्नीची 100% चूक नाही. कारण 2025मध्ये आम्ही ह्या प्रोजेक्टचा विड्रॉल घेतली, म्हणजे राजीनामा दिलेला आहे. आणि म्हणून या प्रोजेक्टमधले जे कारभार आहेत ते कारभार आता त्यांनी करावेत बाकीच्या लोकांनी, असं आमची चर्चा झाली. त्याचे पेपर बी आहेत. आणि माझं नाव म्हणून काढलं म्हणून प्रोजेक्टला त्रास देणार नाही असंही काही लोक बोलत होती शेडगेंबरोबर. शेडगे तुम्हाला सविस्तर बोलतील. आणि मग त्यांनी प्रोजेक्टमधलं नाव निघलं तरी आता तरी आमचं त्रासाचं संपल, पण ते काय आमच्या मागे लागलेले ग्रहण काय संपलं नाही. आज ज्याचा मृत्यू झाला त्याला कारणीभूत आम्ही नाही, हा प्रोजेक्ट ज्यांनी बंद केला ते कारणीभूत आहे. कारण ह्यातले 5 लोक बी मरून जातील. कारण आज सगळ्यांच्या घरादारावर कर्ज आहे, सगळ्यांच्या घरातली लॉक आहेत. काही लोक कर्ज काढले. शेडगेंची तर अवस्था गेल्या वर्षी ते म्हणते की मलाही आत्महत्या करायची वेळ आली. आणि हे सगळ्या गोष्टी पाहता आम्हाला जो त्रास झाला तो माझ्या राजकारणामुळे झाला. आणि मी काँग्रेस बी सोडली, शिवसेनेत गेलो, जाऊ द्या बाबा आता या पोरांना त्रास नको, या कुटुंबाला त्रास नको, ह्यांची मुलं बाळ रस्त्याला नको, एवढा त्याग मी केला आहे. आणि आता ह्याच्यात मी त्याग केला की मला या प्रोजेक्टमधनं काढलं तरी चालेल. मी माझं नाव काढून घेतलं, म्हणजे आता ह्याच्या पलीकडे काय करायचं आम्ही तरी. आणि ह्याच्यामध्ये ज्यांनी आत्महत्या केली त्यांना अनेक ठिकाणी लोन होतं असं दिसतं, कर्ज त्यांचं येणं होतं आणि ते सगळ्या गोष्टीला तो त्रासलेला होता. व्हिडिओ बघितलाय त्याच्यामध्ये? बघितला ना. त्याच्यामध्ये त्यांनी आमचे सहकारी बाळा शेडगेंवर अटॅक केला आहे आणि हे भागीदार होते. म्हणजे त्यामुळं शेडगेंवर जरी त्यांनी केलं असेल तरी शेवटी आम्ही त्याचे भाग आहोत त्या प्रोजेक्टचे. आणि जे पोलिसांना जे वाटेल ते पोलीस त्याच्यावर जे काही निर्णय घेतील तो लोकशाहीच्या ह्याने घेतील किंवा काय, शेवटी तो त्यांचा विषय आहे. तर आम्ही त्याला समोर जायला तयार आहे. 50 लाखाचं येणं होतं तुमच्याकडून सगळ्यांकडून, त्याच्यामध्ये GST आणि जो काय विषय आहे त्याला 70-80 लाखापेक्षा जास्त पैसे आमच्या प्रोजेक्टमधनं गेले. मी माहिती घेतली आणि त्याचे जे GST होती त्या GSTच्या पावत्या त्यांनी आणून दिल्या नव्हत्या. त्यामुळं तो पुढचा जो विषय होता तो राहिलेला होता आणि तो व्यवहाराचा भाग होता. पण तो व्यवहाराच्या भागामध्ये त्याला आत्महत्या करणं इतपत तो काही मोठी रक्कम नव्हती, पण तो बाकीच्या ठिकाणी अडकलेला होता असं दिसतंय. आणि त्याचा व्हिडिओ करणं, त्याची चिठ्ठी लिहिणं, हे सगळी तफावत आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये कोणी त्याला लिहून दिलं, कोणी याचा व्हिडिओ काढला, कोणी हा करत असताना विरोध केला नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांनी. तुमचं असं थेट म्हणणं आहे की ज्यावेळेस ते व्हिडिओ काढत होते त्या ठिकाणी कुणीतरी उपस्थित होतं ना. ते तुम्ही बघा ना, तो व्हिडिओ ज्यांनी काढला आहे तो कोणतरी काढतंय ना त्याचा व्हिडिओ. आणि त्याला तो म्हणतो की मी मारणार आहे. जर मारणारा असेल तर मग तो मारणारा कोण आहे? आणि तो शेवट असं म्हणतो की माझ्या मुलाबाळांचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. तर आमचं म्हणणं त्याचे देणंच येते, काय चुकणार नाही. आणि चुकवत असेल तर मी स्वतः त्याचे नेऊन देईन, कारण माझा अजून तोटा झाला तर काय फरक नाही. पण ह्याच्या मागं कोणाचं तरी षडयंत्र आहे आणि त्याचा व्हिडिओ कोणी केला, त्याची चिठ्ठी कोणी लिहिली. कारण त्याचा पहिली चिठ्ठीत त्याची खाली 2 ओळीत आणि वरती चिठ्ठ्या कोणी लिहिल्यात त्याचाही शोध घेतला. पण हे सगळं काहीतरी राजकीय वास आहे का, किंवा ह्याच्यामागं त्याला आत्महत्या करायला प्रवृत्त कोणी केलं आहे का, ह्याचाही तपास केला पाहिजे. व्हिडिओमध्ये असं खलील यांनी म्हटलंय की दंगेकर हे या प्रकरणाकडे लक्ष देत नाहीत. म्हणजे तुमचं आणि त्यांचं कधी बोलणं झालं होतं का? त्यांचं की ह्या प्रोजेक्टवर ते लक्ष देत नव्हते, पहिल्यापासूनच लक्ष देत. प्रोजेक्ट मी आणि रघु गौडा ह्या प्रोजेक्टवर लक्ष देत नाही, पहिल्यापासून देत नाही. तो म्हणला भागीदारी पण लक्ष देत नाही, कारण लक्षात देत नव्हती. ही वस्तू ती खरी आहे ना. परंतु या जबाबदार कोण आहे या आत्महत्येला? ज्यांनी हा प्रोजेक्ट बंद केला हे जबाबदार आहेत. कोणी बंद केलं?
कळलं ना आता तुम्हाला 1-2 दिवसात सगळं नाव घ्या ना. घेतो ना. नाव तर क्लिअर घेणार आहेत, काय काळजी नका करू. नाव घेणं आपली पद्धतच आहे. पण त्याला आज पोलिसांचा काय भाग उरकतो आणि तुमच्याशी बोलतो आणि तशी कुठली कारवाई झाली तर आमची तयारी आहे. त्याला काय मागं पुढं नाही, कारण शेवटी ज्या दिवशी मी निवडून आलो, ज्या दिवशी आमदार झालो, ज्या दिवशी रस्त्यावर लढलो, त्या दिवशी मी त्रिशूलावर बसलेलो आहे. त्यामुळे कधी माझ्या पोटात त्रिशूल घुसल ह्याची मला जाणीव आहे. त्यामुळे आता त्याला काय लढायला तर पुढं समोर जाणार. तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो यामध्ये? त्याच्यामध्ये अडकवण्याचा आमचं प्रोजेक्टच बंद केला आहे. प्रोजेक्टच बंद केला म्हणजे अडकवण्याचाच हिशोब होता ना. प्रोजेक्ट बंद नसता ती वेळ आलीच नसती ना. आमच्याच बिल्डरमध्ये कोणी करू नये ह्याची मला आता भीती वाटते. त्यांनी केलं तर काय करणार, कोणाशी बोलणार. म्हणून मी पक्ष सोडला. जाऊ दे बाबा, ही काँग्रेसमध्ये आहे म्हणून त्रास होतो तर आपण शिवसेनेत जाऊ. पण आमचा काय त्रास संपलेला नाही. तर माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत. त्यांचं म्हणणं आहे की उत्कर्ष या प्रोजेक्टमधून आम्ही माघार घेतलेली होती, त्यामुळं या प्रकरणाशी सध्या तरी आमचा संबंध नाही, परंतु पोलीस चौकशीला आम्ही सामोरं जाऊ आणि संबंधित जी रक्कम आहे ती देखील देयक असू तर आम्ही ती रक्कम देऊ. परंतु या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यानं हा प्रोजेक्ट बंद पडल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. कॅमेरामन गोपाल हरणेसह कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पुणे.